नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. 2024 या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्रात या निवडणुका 5 टप्प्यात होणार असून लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी मतदान होणार असून बहुमत मिळवण्यासाठी इंडिया आघाडी तसेच एनडीए आघाडी प्रयत्न करताना दिसत आहे. पव्यात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक वेळा खासदार म्हणून कोण निवडून आलं होतं ग्राफिक्सच्या माध्यमातून. लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार इंद्रजित गुप्ता. इंद्रजित गुप्ता हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लोकसभेचे सर्वाधिक काळ खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते तब्बल 11 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1977 ची निवडणूक सोडली तर 1960 ते 2001 दरम्यान 11 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पश्चिम बंगालच्या कलकत्ता, दक्षिण पश्चिम, अलीपूर, बसीरहाट आणि मिदनापूर मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. अटल बिहारी वाजपेयी. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे 10 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1991 ते 2009 पर्यंत सलग 5 वेळा लखनौमधून ते निवडून आले. अटल बिहारी वाजपेयी याआधी बलरामपूर, ग्वालियर आणि नवी दिल्लीतूनही निवडून आले होते. PM सईद. काँग्रेसचे नेते PM सईद 10 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 1967 ते 2004 पर्यंत सलग लोकसभेवर निवडून आले होते. 1967 मध्ये लक्षद्वीप मतदारसंघ स्थापन झाल्यापासून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. कमलनाथ. काँग्रेसचे नेते व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. जॉर्ज फर्नांडिस. माजी मंत्री जॉर्ज फर्नांडिस हे तब्बल 9 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 1967 साली संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर पहिल्यांदा मुंबई दक्षिण मतदारसंघातून ते निवडून आले होते. 1977च्या निवडणुकीत त्यांनी बिहारमधील मुझफ्फरपूरमधून निवडणूक लढवली आणि तेथून 3 वेळा खासदार झाले. त्यानंतर त्यांनी बिहारच्या नालंदा मतदारसंघाचंही प्रतिनिधित्व केलं. गिरीधर गमंग. गिरीधर गमंग ओडिशाचे माजी मुख्यमंत्री असून ते ओडिशातील कोरापूट मतदारसंघातून 9 वेळा लोकसभेवर निवडून गेले. माधवराव सिंधिया. माधवराव सिंधिया हे तब्बल 9 वेळा संसद सदस्य होते. त्यांनी विविध सरकारांतर्गत रेल्वे, पर्यटन, नागरी विमान वाहतूक आणि मानव संसाधन विकास खाती सांभाळली आहेत. रामविलास पासवान. लोक जनशक्ती पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान हे 8 वेळा खासदार होते. हाजीपूरमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी 1977च्या लोकसभा निवडणुकीत 89.30% मतं मिळवून विक्रम केला होता.